आणि आता मस्त गोड डेझर्ट. लवली. साहित्य सांग. एकदम सोपं आहे. जगातले कॅलरीज वाढवण्याचे जे जे काही प्रकार असतील ते सगळे एकत्र करा आणि ते घुसळा आणि खा. ब्रेड, स्लाइस ब्रेड आणि केशर, तूप, पिस्ते, क्रीम, कलाकंद आणि साखरेचा पाक. साहित्य झालं लिहून. आणि आता ब्रेड घेतलेला आहे, त्याच्या कडा काढलेल्या आहेत. आणि काय करतोस आता? ब्रेड घ्यायचा, हा थोडासा पाण्यामध्ये भिजवायचा. परत तो पिळायचा ना? नाही, असाच घेऊया. हा, तो पाणी सोक करून घेणार तू. ओके. त्याच्यानंतर आपण दरवेळेला अशा भरपूर मिठाया वगैरे आल्या की त्याचा काय करायचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यासाठी बेस्ट आहे यार. तुझ्याकडे गणपती वगैरे असतो? गणपती नसतो. गणपती आमच्याकडे काकांच्याकडे असतो गणपती, पुण्याला. आणि आमच्याकडे आम्ही दिवाळीला आम्ही एकत्र इथे असतो. तेव्हा भरपूर अशा मिठाया येत असतील. आणि एरवी सुद्धा एवढं सेलिब्रेशन. अवधूत हा असा जगन्मित्र आहे, त्याच्यामुळे मला वाटतं अवधूत तुझ्याकडे सेलिब्रेशन भरपूरच होतच असेल नेहमी. हो, कायम सतत अड्डा. घर एवढं मोठं असल्यामुळे पुढे काय सेलिब्रेट करायचं अवधूतकडे असं एक. म्हणजे सेन्सर्ड सेलिब्रेशन असेल तर घरी असतं, अनसेन्सर्ड असेल तर माझ्या ऑफिसला असतं. अरे पार काय की एवढं. डन झालेलं आहे. आता हे तळायचं. अरे तू ठेवून दिलंस हे चक्क? हो, खाऊन टाक मग. खाऊ शकतो ना असं एक्स्ट्रा उरलं की. ठीक आहे, मग आता हे तळायची तयारी करूया. झालेलं करू भरून. अशा प्रकारे दुसरं पण बनवायचं. बनवून घेऊया प्रयत्न करू. बनवतो तोपर्यंत तूप तापत ठेवतो. रोल झाले भरून. ब्रेड मध्ये आपण मिठाई भरली, कलाकंद, तर ते आले. आणि आता साजूक तूप ठेवलेलं आहे तापत, त्याच्यात ठेवायचे ना. येस येस. आणि दोन्ही बाजूनी जस्ट तू ते छान शालो फ्राय आपण करून घेऊया. दोन्ही बाजूने चांगले क्रिस्पी करून घेऊया. आणि ते झाले तळून की आपण ते पाकात घालणार आहोत. साखरेच्या ना. आणि परत त्यातनं पण काढायचे ना रे बाहेर. त्याच्यानं बाहेर काढायचे. ओके. आणि मग एक जिथे सर्व करायचे त्या बाउल मध्ये घ्यायचे, त्याच्यावर क्रीम टाकायचं. झालं रे. झालं, परफेक्ट ब्राऊन झालं तर मस्त. चालतं त्याच्यात. गॅस बंद करतो. जरा सोक व्हायला लागतील ना ते. साखरेच्या पाकात आपण ते ठेवतोय. ह्याच्यात जरा सोक झाले की लगेच ते सर्विंग डिश मध्ये काढू मी चमच्याने. ओके, मस्त. ठीक आहे, ह्याच्यात आपण डीप करून घेऊया आणि मग सर्विंग बोल मध्ये काढूया. परफेक्ट असे छान गोल्डन होऊन आलेले आहे ते. आणि आता तुला क्रीम. हो, आता क्रीम टाकायचं. हा, काय लागणार आहे माहिती हा पदार्थ. का नाही लागणार? लोक का नाही चांगलं होणार? त्याच्यामध्ये काय नाहीये विचारा तुम्ही. त्याच्यात साजूक तूप, त्याच्यात कलाकंद म्हणजे खवा, त्याच्यामध्ये मस्त क्रीम, त्याच्यात ड्रायफ्रुट्स. काय रे, आमच्या आशात्याची बासुंदी. आशात्या म्हणून आशा आत्या आमची, म्हणजे आशा म्हणून आत्या, म्हणजे आय मीन माझी एक आत्या, तिचं नाव आशा आहे. तर तिची बासुंदी फार छान होते. तर आई माझी काय म्हणते, आई म्हणून काय सुंदर बासुंदी, तुला का नाही काय नाही होणार? एवढे मोठे चारोळ्या, एवढे मोठे काजू, एवढे मोठे हे सगळं घालते, तर का नाही होणार सांग, असं आमची आई काय म्हणते. तसंच हे की आता तू आशा आत्याची बासुंदी घालायच्यावर क्रीमच्या ऐवजी. आता हे नाजूक काम पण करणार आहे असा माझा दावा आहे. दावा आहे. नाही, सगळी आव्हानं तो लिलया पेलतो, तुम्ही बघितलंच आहे. तसंच हेही तो पेलणार आहे. चिकटव, ते चिकटच. शाबास. दुसऱ्यावर पण. येस मॅम. ग्रेट. आणि आता हे काजू नाही, पिस्त्याचे काप आणि केशर घातलं की हे रेडी होणार आहे. ते पण होतंच. त्याच्यावर पण घालतो. ओके. श्रीमंत आहे अवधूत. जसं स्वरांची श्रीमंती आहे तशी त्याच्याकडे चांदीची पण श्रीमंती आहे. आता मला थोडीशीच जागा उरलेली आहे ड्रायफ्रुट साठी, तरी आपण ते सजवूयाच त्याच्यावर. त्याशिवाय ते कसे रे आकर्षक. वा वा, याला म्हणतात खास डिरेक्टरचा टच. लवली. हे होतायचं नाही. एवढं किती श्रीमंत असलं तर बस हे एवढंच. बायको मारेल नाही. लवली लवली. चाबूक झालेलं आहे अवधूत. सो पटकन साहित्य करते. ब्रेड कलाकंद डिलाइट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडच्या स्लाइसेस, केशर, तूप, पिस्ते, क्रीम,
कलाकंद आणि साखरेचा पाक. कृती: ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घ्याव्यात. ह्या स्लाइस पाण्यामध्ये भिजवून घ्याव्यात. कलाकंद ब्रेड स्लाइस मध्ये भरून रोल तयार करावेत. गरम तुपामध्ये हे रोल शालो फ्राय करून घ्यावेत. फ्राय केलेले ब्रेड रोल साखरेच्या पाकात घोळवून त्यावर क्रीम घालावं. त्यावर चांदीचा बर्फ आणि पिस्त्याचे तुकडे घालून गार्निशिंग करावं.